हाय हॅलो, मी अमित खरत ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। पार्ट 2मध्ये भाग 2मध्ये आपण घाटघरचा कोकण कडा पाहिला। भाग 3मध्ये आपण सांदनदरी, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, नानी वॉटरफॉल हे पाहणार आहोत। निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली, सांदनदरी हे एक आश्चर्यच आहे। सांदनदरीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये एक मंदिर आहे। मंदिराचं आपण दर्शन घेऊया आणि या पर्वतामध्ये आपण जाऊया, या सह्याद्रीच्या कड्यामध्ये आपण जाऊया आणि ती विलोभनीय दृश्य पाहूया। प्रथम वंदन देवाला। या ठिकाणावरून आपल्याला उंच उंच हे गड दिसतायत। रिमझिम पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे, पाणी वाहतय आणि हे ते सह्याद्रीचे कडे। या सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न आपण पाहिलेलं आहे। महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरद हस्त म्हणजे सह्याद्री। सुट्टीत आपण कुठेतरी जातो पर्यटन करण्याकरिता, या सह्याद्रीच्या कुशीत आल्याच्या नंतर वेगळाच आनंद आपल्याला मिळतो। त्या सांदनदरीमध्ये आपण आलेलो आहोत आता कोकणाच्या कड्यावरून खाली, आणि अतिशय निसर्गाचं हे सौंदर्य या दरीमध्ये आपल्याला अतिशय ओथंबून वाहताना दिसत आहे। नमस्कार मंडळी, या रविवारी आपण एक नैसर्गिक सहल या निमित्ताने आपण आलेलो आहोत भंडारदरा या ठिकाणी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये असलेलं हे एक अतिशय निसर्गाचं आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं हे धरण। या धरणाचं एक महत्त्व सांगायचं जर झालं तर याच्या चारही बाजूंना डोंगराच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि मधोमध या ठिकाणी धरण आहे। या धरणामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याला आपण रिव्हर्स पॉइंट असं म्हणतो। एक दरी आहे आणि दरीच्या सह्याद्रीच्या मस्तकावरून वाहणारा हा जो झरा आहे, धबधबा आहे, याची प्रचिती मला अशी वाटते की शंकराच्या जटेतून वाहणारी गंगेसाठी। हे एक अलौकिक सौंदर्य, आणि या सौंदर्याचा विचार जर आपण केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सह्याद्रीचा कडा, आपण याला कोकण कडा या नावाने पण म्हणतो। याच ठिकाणी स्वराज्याचे स्वप्न याच दऱ्याखोऱ्यामध्ये बघितले गेलं आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची व्याख्या या संबंध जगाला जर कोणी करून दिले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिले। म्हणून मी आवर्जून आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे की आपण कधी जर कुठे फिरायचा जर कधी बेत जर केला तर वर्षा ट्रिपमध्ये तुम्ही एक वेळेस अवश्य या भंडारदरा या ठिकाणी या। तुमचं मन अतिशय प्रफुल्लित, आनंदित आणि खऱ्या अर्थाने साहित्यामध्ये जो सर्वोच्च कोटीचा आनंद ज्याला म्हणतात, ब्रह्मानंद सहोदर, याची परिचिती आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। भंडारदरा या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत आणि माझे मित्र सुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत। वरून रिमझिम पाऊस पडत आहे आणि सुंदर असा असणारा हा डोंगर मनाला तिथं खूप प्रसन्नता तिथं बहाल करत आहे। खरं तर निसर्ग म्हणजे जीवन शिकविणारा माणसाचा गुरु आहे, निसर्ग म्हणजे शिक्षक आहे आणि अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण आलोत तर निश्चितच आपल्याला आनंदाशिवाय दुसरं काही मिळणार नाही। निष्पाप असणारा हा निसर्ग आपल्याला जीवनाचे धडे शिकवितो। हा निसर्ग अनेक
थोर संतांनी सांगितलेलं आहे निसर्गाच्या संदर्भामध्ये अनेक अभंग आहेत. वृक्ष वल्ली आम्हा सोय जीवनचरे या अभंगाप्रमाणे तुम्ही पहा हा परिसर किती सुंदर आहे. अनेक महाराष्ट्रातून भारतातून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या निसर्गाचा आनंद घेत आहेत. खरंच जर पाहिलं इतकं सुंदर आणि इतकं आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे. कुठंही कचरा नाही, कुठंही प्रदूषण नाही. 6 महिन्यातून वर्षातून आपण अशा या झाडांच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे, अशा या डोंगरदरीच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे आणि आपण आपल्या मनाला प्रफुल्लित केलं पाहिजे. खूप आनंद, खूप इथे या ठिकाणी मन प्रसन्न झालेलं आहे. आमचे हे मित्र काळे सर हिंदीचे खूप अभ्यासक आहेत. ते आता निसर्गाच्या संदर्भात आज हम भंडारदरा ये जो डैम है इसको देखने के लिए आए हैं और कुदरत ने यहाँ पर बहुत ही बड़ी सुंदरता बहाल की है. अभी तक हमने 4-5 पॉइंट्स देखे हैं. रेन वाटर फॉल जो रिवर्स फॉल के नाम से कहा जाता है उसे या पहचाना जाता है. उसके बाद हमने एक सांजन दरी देखी है और बहुत सारा डैम के जो सौंदर्य है और पूरा जो ये पर्वत है, पर्वतीय इलाका है, यहाँ पर चहकने वाले पशु पक्षी जानवर ये सभी हमें देखने का मौका मिला है. आज मैं मेरे 4 दोस्तों के साथ यहाँ पर आया हूँ. आप सभी से भी मैं ये गुजारिश करूँगा कि आप भी ये महाराष्ट्र का ये पर्यटन स्थल जो है उसको भेंट देने के लिए अवश्य आ जाए. ही ती आहे सांदन दरी, सांदन व्हॅली खोल. वरून आपण हिला खाली पाहू सुद्धा शकत नाही आणि जर आपला पाय निसटला आणि आपण जर पडलो तर आपलं काय होईल हे निश्चित सांगता येत नाही. नजर सुद्धा आपली खाली पुरत नाही इतकी खोल असणारी ही सांदन दरी एक निसर्गाचं आश्चर्य आहे. पर्यटन करण्यासाठी या सांदन दरीला भेट देण्यासाठी जगामधून लोक येतात. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यामध्ये सांदन व्हॅलीचा 2रा क्रमांक लागतो. चला आणि म्हणून ती पाहण्यासाठी जगभरामधून या ठिकाणी पर्यटक येत असतात. वरून आपण या सांदन दरीचे दृश्य पाहतोय आणि या वेशीमधून रस्ता आहे आणि त्या रस्त्याने आपण सांदन दरीच्या दिशेने जातो. रस्त्यावरून घसरल्याच्या नंतर नीट खाली माणूस जातो आणि दुखापत होते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या रस्त्याने चालत असताना काळजीपूर्वक चालणे खूप गरजेचं आहे. सांदन दरीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप पाणी असते. सांदन दरी 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ 4 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदन दरीला जाणे खूप कठीण आहे. पाणी वाढते, वरून पडते, वेगाने खाली पाणी कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा आहे. दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. असे पाणी वाहते. सांदन दरीकडे जाणारा हा रस्ता आहे. वरून आपण सांदन दरी पाहिली तसं मंदिराच्या जवळच चौरस बांधणीची व पायऱ्याची पुष्करणी आहे. कुंडाच्या कडेला 12 देवळ्या असून देवतांच्या मूर्ती आहेत आणि पाण्याने भरलेली ही पुष्करणी आणि ह्या देवळ्या श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती
खांब आहेत. या खांबाचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अकोले तालुक्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असणारे हे रत्नवाडी गाव आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार येथील लोकांच्या सांगण्यावरून अमृतेश्वर मंदिर 1000 वर्षापूर्वी बांधले गेले होते. शिलाहार राजघराण्यांनी इसवी सन 9व्या शतकात बांधलेले हे माळबंती मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांग आपण पाहिली. ही रांग आहे. सुंदर असणारं हे मंदिर आहे. या ठिकाणी शिवलिंग आहे. शिवलिंग पाणी निघालेलं आहे. मंदिराच्या भिंतीवर कोरीव काम आहे. देवदेवतांच्या कोरीव मूर्ती